हॅलो, ही आहे फ्रायडे इव्हिनिंग आणि फ्रायडेला माझ्या मिस्टरांचं काम माझ्या ऑफिसच्या इकडेच असल्यामुळे संध्याकाळी ते मला घरी घ्यायला आले होते। तिकडून निघाल्यानंतर मी बाय रोड जाण्याचा पुरेपूर फायदा घ्यायचं ठरवलं आणि त्यानंतर आम्ही गेलो होतो फालुदा खायला, जो माहीमचा फेमस बाबा फालुदा आहे तिकडे। जे सगळे मुंबईत राहतात मुंबईकरांना तर माहीतच आहे बाबा फालुदा कुठे आहे आणि फेमस आहे हे, पण मला फालुदामध्ये ड्रायफ्रुट्स आवडत नाहीत त्यामुळे मी प्लेन घेतला होता आणि हा आहे बाबा फालुदा। फालुदा पूर्ण एन्जॉय केला आणि त्यानंतर आम्ही निघालो घरी जायला। आज ऋतुयाची पिकनिक होती, ती पिकनिकवरून आता पोहोचणार होती, तिच्या स्कूलमधून मेसेज आला होता, त्यामुळे आम्ही घरी जायचं कॅन्सल करून डायरेक्ट स्कूलमध्ये जायचं ठरवलं। नेहमी तिचे पप्पाच तिला घ्यायला जातात, बट आज मी सरप्राईज जायचं ठरवलं आणि आम्ही दोघेही निघालो होतो स्कूलमध्ये। स्कूलमध्ये पोहोचल्यानंतर तिची मैत्रीण होती एक, तिला जवळच ड्रॉप करायचं होतं म्हणून तिचे पप्पा तिच्या मैत्रिणीला ड्रॉप करायला गेले आणि आम्ही दोघी थोडं चालत पुढे येत होतो। त्यानंतर पोहोचलो घरी। सध्या घरी आमच्याकडे बेला आलेली आहे, त्यामुळे घरी गेल्यानंतर सगळ्यात आधी तिला घ्यावं लागतं, कारण तिचा हट्ट असतो की आधी तिला घ्यायचं। तुम्हाला आता आजकाल ही बेला दिसत असेल व्हिडिओज मध्ये, कारण ही आधी इथे नव्हती, ती दुसरीकडे असते, सध्या आलेली आहे। गुड मॉर्निंग, आज शनिवार आहे आणि आय होप तुम्ही सगळे खूप मस्त मजेत असाल। आज शनिवार असूनही मी अशी रेडी होऊन का बसली आहे, कारण आज मी शेअर करते की मी ऑफिसला जाताना कशी रेडी होते, कशी तयार होते, कसा मेकअप करते, तो लुक मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। आता तुम्ही सगळे म्हणाल की ऑलरेडी यूट्यूबवरती खूप मेकअप व्हिडिओ आहेत, खूप मेकअपचे ट्युटोरियल्स आहेत जे यूट्यूबवर ऑलरेडी चालू आहे, पण खऱ्या लाईफमध्ये जेव्हा डेली तुम्हाला ट्रेनने, बसने, ऑटोने ट्रॅव्हल करून ऑफिसला जायचं असतं, तेव्हा 2-3 प्रोडक्ट्समध्ये एकदम मिनिमम मेकअप जो डेली ऑफिस लाईफसाठी सुटेबल असतो तो तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे मी शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे। आणि कारण डेली ऑफिसमध्ये जेव्हा आपल्याला 8 तास बसायचं असतं, 8-9 तास तिथे काम करायचं असतं आणि आपले 100% देऊन ते काम करायचं असतं, तेव्हा सगळ्यात जास्त मला वाटतं 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात आणि त्या 3 गोष्टी आहेत तुमचं कम्फर्टेबल राहणं, म्हणजे तुमचा कम्फर्ट झोन, जो कपड्यांच्या बाबतीत असू शकतो, मेकअपच्या बाबतीत असू शकतो, किंवा ऑल ओव्हर पूर्ण तुम्हाला 8 तास तिथे कम्फर्टेबल असाल तरच तुम्ही तुमचं काम पूर्ण 100% देऊन करू शकता। आणि त्यानंतर येतो कॉन्फिडन्स, कारण कॉन्फिडन्स असला तरच तुम्ही तुमचं काम पुढे प्रेझेंट करू शकता किंवा ते परफेक्टली केलं आहे हे तुम्ही दाखवू शकता किंवा करू शकता। तर कम्फर्टेबल राहण्यासाठी तर तुम्हाला एकतर ऑफिस वेअरमध्ये तुमचे जे कम्फर्टेबल ड्रेसेस असतील जे ऑफिस वेअरमध्ये जातात ते यूज केले पाहिजेत। आणि त्याच्या व्यतिरिक्त कॉन्फिडन्स तुमच्या कामामध्ये तर तुम्हाला जेवढे तुम्ही एक्सपर्ट असाल, जितकी वर्ष तुम्ही ते करत असाल, जेवढं परफेक्टली करत असाल त्याच्यामुळे येईलच, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जो लुक क्रिएट करता किंवा तुम्ही किती प्रेझेंटेबल असता या सगळ्या गोष्टी पण मॅटर करतात जेव्हा तुम्हाला कॉन्फिडंट राहायचं असतं तेव्हा। आणि मला वाटतं की जेव्हा तुम्ही टापटीप राहता, मिनिमम मेकअप असेल त्यामध्ये किंवा तुमचे कपडे असतील, जर तुमचा लुक तेवढा कॉन्फिडन्स देणारा असेल तर तुम्ही नक्कीच समोरच्याशी तेवढं आय कॉन्टॅक्ट ठेवून कॉन्फिडन्सली बोलू शकता। तुमचा कम्फर्ट झोन आणि तुमचा कॉन्फिडन्स या दोन्ही गोष्टींमध्ये तुमचा लुक मॅटर करतो आणि तुमच्या लुकमध्ये कुठे ना कुठे थोडाफार मेकअप किंवा तुमचं प्रेझेंटेबल राहणं, कसं तुम्ही स्वतःला कॅरी करताय, या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात। त्यामुळे मी जे 2-3 प्रोडक्ट यूज करून मेकअप करते किंवा हा असा लुक क्रिएट करते ऑफिसला जाण्यासाठी जो मला वाटतं माझ्यासाठी सुटेबल आहे। जेव्हा मी अशी व्यवस्थित ऑफिसला जाते तेव्हा कोणीही समोर असेल, समोरच्याशी मला कामाव्यतिरिक्त अजूनही कुठल्या प्रेझेंटेबल गोष्टी शेअर करायच्या असतील तेव्हा मी स्वतःला कॉन्फिडंट असं फील करते, त्यामुळे मी हा लुक तुमच्याबरोबर शेअर करते। आधी तुम्ही हा लुक पाहून घ्या आणि त्याच्यानंतर मी बोलते तुमच्या। तर मग सुरुवात करूया आता आधी मेकअपला। मेकअपमध्ये मी फक्त 3च प्रोडक्ट यूज करणार आहे, फाउंडेशन, आयब्रो पेन्सिल आणि लिपस्टिक। आणि तुम्ही बघताय की माझ्याकडे ऑलमोस्ट 99% प्रोडक्ट सगळे ममाअर्थचे आहेत। हा काही प्रमोशन व्हिडिओ नाही आहे कोणत्या प्रोडक्टचा, पण मला ते सेफ वाटतात आणि सूट होतात म्हणून मी तेच यूज करते। आणि
मेकअपच्या आधी स्किन केअर खूप मॅन्डेटरी आहे, म्हणून मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन ह्या 2 गोष्टी मॅन्डेटरी आहेत. ह्या मेकअपमध्ये येत नाहीत. जरी तुम्ही कुठेही जाणार नसाल, घरी असाल, तरी स्किन केअर करणं खूप गरजेचं आहे. स्किन केअर केल्यामुळे तुम्हाला, जर तुमचं स्किन केअर रुटीन अगदी व्यवस्थित असेल तर तुम्हाला मेकअपवर जास्त मेहनत करायची गरज लागत नाही. अर्ध काम तर स्किन केअरने होऊन जातं. त्यानंतर सनस्क्रीन, थंडी असली, काहीही असलं, उन्हाळा असो, सनस्क्रीन मॅन्डेटरी असतं. घराबाहेर पडण्याआधी सनस्क्रीन लावूनच बाहेर पडायचं. डेली हा सगळा मेकअप मी 5 मिनिटाच्या पण आधीच करते, कारण तेवढा वेळ नसतो. आज मी सॅटरडे आहे म्हणून तुम्हाला शूट करून दाखवते. यानंतर स्किन केअर झाल्यानंतर, म्हणजेच तुमचं डेलीचं स्किन केअर झाल्यानंतर, म्हणजेच मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावून झाल्यानंतर तुम्हाला एक ड्रॉप, फक्त एक छोटा ड्रॉप दिसतोय तुम्हाला, एक एवढासा ड्रॉप घ्यायचा आहे फाउंडेशनचा आणि त्यामध्ये एवढ्या क्वांटिटीमध्ये फाउंडेशन घेतल्यानंतर त्यामध्ये मिक्स करायचं आहे तुमचं रोजचं मॉइश्चरायझर, जेही मॉइश्चरायझर तुम्ही यूज करत असाल ते. यामुळे काय होतं, फाउंडेशन तुमचं पूर्णपणे ब्लेंड होऊन जातं तुमच्या स्किनवरती आणि कुठेही पॅची लुक दिसत नाही. आणि खूप कमी क्वांटिटीमध्ये घेतल्यामुळे ते यूज केले की नाही हे पण जास्त कळत नाही. ते अगदी व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आणि सगळीकडे कान आणि गळा कधी विसरायचं नाही, कारण मग ते डिफरंट दिसतं स्किनमध्ये. लगेच डिफरंट जाणवतो. ज्यांना जास्त डार्क स्पॉट किंवा डोळ्यांच्या खाली काळं असेल त्यांनी थोडंसं कन्सिलर यूज करू शकता. ह्या स्टेप नंतर माझ्यासाठी महत्त्वाची म्हणजे काही मुलींना लायनर लावल्याशिवाय कंप्लीट वाटत नाही, तसं मला आयब्रो पेन्सिल फिरवल्याशिवाय कंप्लीट वाटत नाही. त्यामुळे मी कुठेही जायचं असू दे आधी आयब्रो फिल करते. थोड्या माझ्या आयब्रो तशा व्यवस्थित आहेत, पण एक टच फक्त.
आयब्रोज तुमच्या परफेक्ट असतील तर तुमचं मेकअपचं मला वाटतं 50% भाग कंप्लीट होऊन जातो. आणि ज्याशिवाय मेकअप कंप्लीट होतच नाही ती म्हणजे लिपस्टिक. आता विंटर चालू आहे तर थंडीमध्ये शक्यतो लिक्विड लिपस्टिक न वापरता तुम्ही अशा लिपस्टिकच यूज करा ज्यामध्ये मॉइश्चराइज पण करतात लिप्सला आणि लिक्विड लिपस्टिकमुळे खूप जास्त लिप्स ड्राय पडतात. आणि बस डन. ज्यांना लायनर लावल्याशिवाय कंप्लीट वाटत नाही ते लायनर ॲड करू शकतात या लुकमध्ये, पण मला लायनरची डेली लावायची सवय नाही आहे त्यामुळं हाच माझा ऑफिसचा लुक असतो रोजच्यासाठी. 1 मिनिट. आणि अशा पद्धतीने मी रेडी होते ऑफिसला जाण्यासाठी. तुम्हाला हा 5 मिनिटात होणारा छोटासा मेकअप लुक आवडला असेल तर मला कमेंट नक्की करा आणि तुमच्या टिप्स असतील त्या पण मला सांगा नक्की कमेंट बॉक्समध्ये. कसा वाटलं तुम्हाला आता पाहिलेला मेकअप लुक? आय होप तुम्हाला आवडलं असेल की मी खूप कमी प्रोडक्ट यूज केलेत आणि असं लुक क्रिएट करते. ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता, जसं की काहींना लायनर लावायला आवडतं त्याच्याशिवाय त्यांना कंप्लीट वाटत नाही, पण आता थंडीचे दिवस आहेत आणि मी लायनर डेली लाईफमध्ये लावतच नाही. काही फंक्शन असेल, काही ऑफिसमध्ये प्रोग्राम असेल किंवा बाहेर कुठे काही प्रोग्राम असेल तरच मी पूर्ण मेकअप लुक असा क्रिएट करते. बाकी डेली लाईफमध्ये मी कॉम्पॅक्ट पावडरही यूज करत नाही, कारण जेव्हा आपण ट्रेनने किंवा बसने ट्रॅव्हल करतो तेव्हा त्या ऑफिसमध्ये किंवा त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत कितीही थंडी असू दे काही असू दे तुम्हाला घाम येतो आणि तो खूप पॅची लुक होतो. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट यूज करायचं असेल तर तुम्ही तिथे पोहोचल्यानंतर थोडंसं टचअप. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की जेव्हा ऑफिसमध्ये रोज तुम्ही कामासाठी जाता, तिथे 100% तुमचं काम करत असता, तेव्हा रोजच्या लाईफमध्ये ऑफिसमध्ये खूप स्ट्रेस असतो, म्हणजे वर्कलोड असतो, पेंडिंग कामं असतात किंवा ड्यू डेट्स आलेले असतात, टार्गेट्स असतात. डिपेंड ऑन की तुम्ही कोणत्या फील्डमध्ये आणि कशा प्रकारचं काम करताय, पण कुठल्याही फील्डमध्ये जा तुम्हाला वर्कलोड असतं, प्रेशर असतं, ड्यू डेट्स असतात आणि ह्या सगळ्या मॅनेज करायचं असतं. आणि त्याच्याबरोबर जे मॅरिड आहेत त्या मुलींना घरचं पण बघायचं असतं, घर पण सांभाळायचं असतं, मुलांचे काही टेन्शन्स असतात, त्यांचं स्कूल लाईफ वगैरे हे सगळं मॅनेज करायचं असतं. त्यामुळे मला नाही वाटत की कोणीही खूप हेवी मेकअप करून ऑफिसला जातं. मी तरी एवढ्या वर्षात नाही बघितलंय की ऑफिसच्या ठिकाणी वर्कप्लेसवरती कोणी असं खूप जास्त हेवी मेकअप करून येतं, कारण प्रत्येकाला कम्फर्टेबली आपलं काम इम्पॉर्टंट असतं तिथे करणं. तर हा मेकअप लुक तुमचा बघून झाला आहे. तुम्ही तुमच्या टिप्स मला देऊ शकता, मी अजून काय त्याच्यामध्ये ॲड केलं पाहिजे हे पण सांगू शकता कमेंटमध्ये. आणि आत्ता मी रेडी झाली आहे, ऑफिसला नाही जाणार आहे, आता मी थोडं बाहेर चालली आहे एका कामासाठी.